म्हणतात बिझनेसमॅन होणं म्हणजे लय सोपी गोष्ट आहे. नाही तसं काही नसतं. उलट लय अवघड गोष्ट आहे ती. तुम्हाला माहिती त्यांचं डिसिप्लिन दुकान चालू करण्यापर्यंत, दुकान बंद करण्यापर्यंत त्यांचा काही टाईम नसतो. सांगता येत नसतं. त्यांचा एकच डिसिप्लिन असतं, की फक्त दुकान लवकर उघडायचं. बंद करण्याचा त्यांचा टाईम नसतो. मग ते बंद कधी होऊ शकतं. मग मला 11 का 12 बंद करण्याचा टाईम नसतो त्यांच्याकडे. जेवण करण्याचा सुद्धा टाईम नसतो काय दुपारचा. संध्याकाळचे भले त्यांचं जेवण होत असेल, पण दुपारचं त्यांचं जेवण करण्याचा सुद्धा टाईम त्यांना सांगता येत नाही. कारण गिरायकाची भीड लय मोठी असेल, तर त्यांना जेवणाचा वेळ काहीच कळत नाही. कारण तहान भूक सगळी हारून गेलेली असते. कारण त्याची पहिली प्रायोरिटी असते, की ती गिराईक. आपल्याला पहिले गिराईक करायचे. जेवण काय नंतर पण करता येते घरी गेल्यावर. त्यांच्या नंतर दुकान बंद करून ते घरी आल्यानंतर तेव्हा जेवण करतात. जेवण करून थोडाफार आपल्या फॅमिलीसोबत गप्पा मारून वापस त्यांचं आहे ते रुटीन वापस सुरू होऊन जातं. कुणाला कुठं गावाला जायचं म्हणलं पण त्या दुकानदाराला. ते स्वतःच कामगार असतो आणि स्वतः दुकानदार असतो. म्हणल्यावर त्याला दुकान बंद करून जावं लागतं. दुकान बंद करून 2 दिवस दुकान बंद असेल तर 2 दिवसाचा धंदा करण्यासाठी त्याला 10 दिवस लागतात. कारण 2 दिवसाचं नुकसान म्हणजे थोडं नसतं त्यासाठी. ते रिकव्हर करण्यासाठी त्याला 10 दिवस लागतात. असेल ना, तर डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, संयम, डोकं लागतं तरच सक्सेसफुल बिझनेसमॅन होऊ शकतो. मॅडम सांगा आणि तुम्हाला माझं बोलणं कसं वाटतं?